शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेत जोडो मारो आंदोलन। नागा साधूबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध। हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याप्रकरणी कारवाईची मागणी। राऊत यांना काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस। सचिन जाधव। खासदार संजय राऊत यांनी नागा साधूबद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवून राऊत यांच्या प्रतिमेत जोडो मारो आंदोलन करण्यात आले। दिल्ली गेट वेस्ट समोर झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू संतांचा अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना कुंभमेळ्यातील नागा साधूबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शहर प्रमुख सचिन जाधव, माजी महापौर शीलाताई शिंदे, माजी नगरसेवक पैलवान सुभाष लोंढे, अश्विनी जाधव, शोभना चव्हाण, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, युवा सेनेचे पैलवान महेश लोंढे, अमोल हुंबे, दिगंबर गेटियाल, सुनील लाल बोंद्रे, रवी लाल बोंद्रे, अभिषेक भोसले, रोहित पाथरकर, सचिन राऊत, नागेश शिंदे इत्यादींसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी सचिन जाधव म्हणाले की संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याने ठाकरे सेना लयास गेलेले आहे। वारंवार महापुरुष व साधू संतांबद्दल बेताल वक्तव्य ते करीत असतात। त्यांनी नागा साधूबद्दल केलेल्या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत। साधू संतांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तर राऊत यांना काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस शिवसेनेच्या वतीने त्यांनी जाहीर केले आहे। संजय राऊत हा एकदम तडकलाच माणूस आहे। हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो। हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या। नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांच्या शेजारी जाऊन बसावं असं घाणेरडं वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांचं काय करणार। आपण पाहतोय की या संजय राऊत मुळेच की पूर्ण ठाकरे सेना उभाटा पूर्ण लयास गेलेली आहे। आणि या संजय राऊतच्या ज्या हिंदू धर्मियांच्या साधू संतांचा अपमान केला, या संजय राऊतला जर कोणी महाराष्ट्रातला कोणी लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत कोणी महिलांपासून कोणी याला जर काळं फासलं तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे 1 लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला काळं फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो।